वेलकम बॅक फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तर मग आज पाहूयात की आपल्याला नक्की किती प्रॉफिट झालेला आहे. तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, आज सकाळी न्यूज होती अदानीबद्दलची, कारण अदानींचं आज सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असलेलं एक निकाल येणार होता हिंडेनबर्गवरती, आणि त्याचा सकाळी मी तुम्हाला सांगितलंही होतं प्री मार्केट रिपोर्टमध्ये की त्याचा बराच इम्पॅक्ट होऊ शकतो. परंतु गॅप अप फारच ओपन झाल्यामुळे मी घेतले थोडे शेअर्स, पण ते लगेचच विकून टाकले. त्यामध्ये फक्त आपल्याला मित्रांनो 80 रुपयांचा प्रॉफिट झाला आहे. आता तुम्ही म्हणाल फक्त 80 रुपयांवरती कसं काय समाधान मानलं? तर मग त्यानंतर मग आपल्या दिवसभरामध्ये एक चांगला ट्रेड मिळाला मित्रांनो. तो मिळाला आपल्याला कोटक बँकेमध्ये, आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगला प्रॉफिट झाला आहे ऑलमोस्ट 800 रुपयांचा, 798 रुपयांचा आपल्याला प्रॉफिट झाला आहे. तर मग आता जाणून घेऊया की हा ट्रेड नक्की कसा प्लॅन केला, का घेतला, त्याच्यामागचं लॉजिक काय होतं, सगळ्या गोष्टी आपण पाहूयात. तर मित्रांनो, हा आहे कोटकचा चार्ट. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोटक बँक आपण पाहू शकतो की काल भरपूर पडली होती आणि आज बँक निफ्टीने सपोर्ट घेतला होता. त्यामुळे या स्टॉकने सुद्धा सकाळ सकाळ पहा 2 रेड कॅन्डल बनवल्यानंतर सपोर्ट घेतला आणि मार्केट वरती निघालं. वरती गेल्यानंतर इथे एक टॉप बनवला, मार्केट रिट्रेस झालं. सेकंड टाइम पुन्हा वर जायचा प्रयत्न केला, परंतु मार्केटला वर जाता आलं नाही. मग मी पाहिलं तर मार्केट खाली येत होतं. इथे आल्यानंतर मार्केट स्टॉप झालं आणि पुन्हा एक बुलिश कॅन्डल बनवल्यानंतर मग मी ट्रेड घेण्याचा प्लॅन केला मित्रांनो. याच्या मागचं लॉजिक असं होतं की मार्केट आता काही इथनं खाली जाईल अशी शक्यता फार कमी होती. आणि मग मार्केट जेव्हा इथं स्टेबल झालं तेव्हा मी 1859च्या आसपास ट्रेड घेतला. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर मार्केटनं आपल्याला ब्रेकआउट दिला. तर ब्रेकआउट कशा पद्धतीने दिला आहे आपण तेही जाणून घेऊयात. तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला एक ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट मिळाला. इथे मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. या ट्रेंड लाईनमध्ये जेव्हा ब्रेकआउट मिळाला मित्रांनो, तेव्हा आपल्याला अगदी 2च कॅन्डलमध्ये टार्गेट हिट झालेलं पाहायला मिळालं, म्हणजे हार्डली 10 मिनिटामध्ये. तर मग आता इथे टार्गेट मी लावलं होतं 1867च्या आसपास. त्यानंतर हा स्टॉक गेला जवळजवळ 70 पर्यंत, परंतु आपलं टार्गेट एवढंच होतं, कारण इथने हा स्टॉक रिव्हर्सही फिरू शकत होता की जो फिरला सुद्धा, परंतु इथे बाईंग आल्यामुळे मार्केट चांगलं राहिलं. तर मित्रांनो, आता स्विंग ट्रेडसाठी हा स्टॉक सुद्धा फार चांगला आहे, कारण याने आता रिसेंटलीच बॉटम आउट केलं आहे. तुम्ही पाहू शकता. आपण 15 मिनिट्स चार्टवरती पाहूयात. मी तरी हा ट्रेड आज एक्झिट केलेला आहे. आता उद्या जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन झालं तर मग या स्टॉकमध्ये तुम्हाला चांगलं बाईंग पाहायला मिळू शकतं. याचं कारण असं आहे की हे कुठलंही रेकमेंडेशन नाही, लक्षात ठेवा मित्रांनो, एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. यावरती तुम्ही स्वतःचं ॲनालिसिस करावं. आता मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर इथे एक डब्ल्यू काइंड ऑफ पॅटर्न बनलेला तुम्हाला दिसेल. हे पहा, एक डब्ल्यू काइंड ऑफ पॅटर्न आपल्याला इथे पाहायला मिळतं, आणि त्याचा ब्रेकआउटसुद्धा अगदी लास्ट आवरमध्ये आलेला आहे. म्हणजे शेवटच्या एक अर्ध्या तासामध्ये आपल्याला डब्ल्यूचा ब्रेकआउट पाहायला मिळालेला आहे. मग आता याच्यामधनं आपल्याला फायदा काय होऊ शकतो? जर उद्या मार्केट फ्लॅट ओपन झालं तर हा सुद्धा स्टॉक आयदर इथे कुठेतरी ओपन होईल, आणि याचा रिसेंट सपोर्ट हा असणार आहे, म्हणजे साधारण 1863च्या आसपास. मग जेव्हा हा स्टॉक इथे सपोर्टवरती येईल आणि एक चांगला ब्रेकआउट तुम्हाला इथे पाहायला भेटेल, कारण आता इथने हा स्टॉक खाली जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. कारण आपण जर त्याला एक 15 मिनिट्सच्या टाईम फ्रेमवरती जर पाहिलं तर इथे त्यानं सपोर्ट घेतला आहे. तुम्ही पाहू शकता की या कॅन्डलला इकडे सुद्धा सपोर्ट होता आणि इथे सुद्धा ऑलमोस्ट तिथेच सपोर्ट घेऊन मार्केट बाउन्स झाले. म्हणजे आता तुम्हाला रिसेंट टार्गेट कुठे पाहायला मिळू शकतं? तर ते इथे पाहायला मिळू शकतं, म्हणजेच 1890च्या आसपास. म्हणजे अजूनही या स्टॉकमध्ये आपल्याला किती पोटेन्शियल आहे? 1867 रुपयाला हा स्टॉक क्लोज झाला आहे. म्हणजे आपल्याला जर उद्या फ्लॅट ओपनिंग पाहायला भेटली तर 1863 ते मॅक्सिमम 1862 याच्या आसपास आपल्याला या झोनमध्ये कुठेही जरी स्टॉक भेटला तरी बाईंग केली जाऊ शकते. त्याच्यानंतर जर हा स्टॉक वरती निघाला तर याला कुठेही हार्डल नाही मित्रांनो, कारण याने जर तुम्ही पाहिलं तर जी काही 20 EMAची लाईन आहे ती क्रॉस केलेली आहे आणि स्टॉक बुलिश झाला आहे, आणि तोही अगदी शेवटच्या अर्ध्या तासामध्ये, की हे चांगलं संकेत आहे. आता इथे एक छोटासा हार्डल आहे, पण तो पास करणं काही फार अवघड आहे असं मला वाटत नाही या स्टॉकच्या दृष्टीनं. आणि शेवटी तुम्ही व्हॉल्यूम सुद्धा पहा, किती चांगला व्हॉल्यूम आलेला आहे, इथे पाहू शकता.
आता साधारण 1890च्या आसपासचं याला टार्गेट मिळू शकतं आणि इथे गेल्यानंतर मग स्टॉक कन्सॉलिडेट होईल आणि मग तिथनं पुढं जी काही प्राईस ॲक्शन त्याच्यामध्ये ठरेल त्या पद्धतीने आपल्याला पाहावं लागेल. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपल्याला झालेला आहे थोडासा प्रॉफिट. तरी आपण पाहूयात भविष्यामध्ये अजून चांगले चांगले ट्रेड्स करण्याचा आपण प्रयत्न करूयात प्राईस ॲक्शनच्या बेसिसवर. आय होप तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.